सन्माननीय प्रमोद दादा पाटोले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. सुधीर आपण या. सन्माननीय संजय सर घागस यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी देत आहोत. या सर आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्या. या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देखील देत आहोत. 4 षटकांचे मॅच. मित्रांनो विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका, कारण की वेळ वाचवणं तितकाच महत्त्वाचं राहील. आणि साजय संघ किंवा तेलीवाडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल तर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, याची देखील आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 1 मध्ये मोहित बॉलिंग मार्कवर आणि पहिल्या बॉलवर या ठिकाणी चौकार वसूल केलाय. सूरज ज्याने अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी क्षमता केली होती मागील मॅच मध्ये, आणि त्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट या ठिकाणी केलं झालं, धाडलं झालंय गेलं या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की ओपनिंगसाठी जेव्हा जेव्हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असतो तेव्हा त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा देखील मात्र असतात. आणि सध्या आपण पाहिलं तर सूरजकडनं देखील भरपूर अपेक्षा असते. पहिल्या बॉलवर बॅटचा टो ओपन केला आणि बॉलला थेट पाठवलंय सीमापार. चौकार वसूल केलाय. यावेळी ऑन द स्पॉट काउंट साईडला येते क्षेत्ररक्षक, फक्त बनेल दर्शक. फिल्डर बॉलकडे पाहतो आणि फक्त पाहतच राहील. बॉल गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमापार. आणि ज्या प्रेक्षकांनी आईबाजेल पकडलाय त्याला विनंती असेल या इकडे. अमोलजी कडव याचकडनं तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुन्हा आता बॅकफुटवर इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप केलाय, शोधला गॅप, आणि त्या ठिकाणी नक्कीच ज्ञानेश्वर कडव स्वतः बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि या शेवटच्या मोमेंटला नक्कीच या ठिकाणी बॉल देखील अडवला जातोय. चांगली फिल्डिंग म्हणायला हरकत नाहीये. सध्या पाहता पाहता आतापर्यंत 19 धावा देखील टीमच्या स्कोर कार्डवर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. भरपूर चांगली कामगिरी मोहितची ची मात्र मागील मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. P1चं षटक असतं. P1च्या षटकामध्ये थोडं प्रेशर आणि दबाव देखील असतं, आणि ते दबाव मेंटेन करताना आपण मोहितला पाहतोय. शेवटचा बॉल. आनंद नॉन स्ट्राईक एंडला बॅटर होता, आता त्याला स्ट्राईक एंडला पाहू शकता. अजूनही कोणता चेंडू या ठिकाणी फेस केला नाहीये, खेळला नाहीये. स्टील 1 टू गो. राईट राऊंड द विकेट. मोहित ओहो सॉफ्टनरने पंच करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी सलमान द्यायचा होता बॉलला, आणि या बॉलला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फेस करताना देखील पहिलं डॉट बॉल आलाय. एकोणावीस धावा सध्या टीमच्या स्कोर कार्डवर. एका षटकाचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय. बॉलिंग मार्कवर आता विकास मात्र इन्व्हाइट केले जाते. विकासच्या माध्यमातून आता कशा प्रकारची कामगिरी या मॅच मध्ये ते पाहायला मिळेल. मात्र इथे नक्कीच
लक्ष ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील. विलंब करू नका, सातत्याने या सूचना देखील द्यायला लावू नका. यावेळेस इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, देखना स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा फटका आणि बॉलला पाठवून दिला सीमा पार. वाईड इशलोंगा बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून चाललाय. सीमा पार 4 चौकार. आदरणीय केतनदादा जमदरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदरणीय राकेश दादा कडव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. धावफलकावरती धावसंख्या 23 या आकड्यावर चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. भरपूर चांगली बॅटिंग सुरुवातची मागील मॅचमध्ये देखील पाहायला मिळाली होती आणि या मॅचमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी करतो. फटका फसला, मिस्टामिंग स्ट्रोक, झेलबादची संधी आणि संधीचं केलं सोनं. सूरज याला मैदान सोडण्यास भाग पडलाय. सूरजच्या खेळीचा अंत झाला. सूरज बॅक टू द डगआउट. भरपूर चांगली बॅटिंग जी मात्र पाहायला मिळाली होती सूरजच्या बॅटमधून आणि त्याला देखील आता मैदान सोडण्यास या ठिकाणी भाग पडलाय. धावसंख्या 23 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात भरपूर चांगली इथे गोलंदाजी देखील विकासच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत पहिल्या बॉलवर या ठिकाणी चौकार वसूल केला होता, परंतु त्यानंतर चोख प्रत्युत्तर देखील द्यायचं होतं आणि भरपूर चांगलं चोख प्रत्युत्तर देताना शिवात विकासला पाहिलं. सॉफ्ट हँडने पंच करायचा प्रयत्न, बाकड पडण्याने अगदी पॉईंटचा क्षेत्रक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. तोपर्यंत नक्कीच दिवसा डावले चोरी म्हणायला हरकत नाही. एक सिंगल इक्वडली जाईल. धावफलकावरती धावसंख्या 24 आकड्यावर जाऊन पोहोचले. कॅशसाठी अमोलजी कडव यांच्या माध्यमातून 101 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि ते देखील आम्ही या ठिकाणी जमा केलंय आणि त्या खेळाडूला दिलं देखील आहे. ऑन साईडला बोलवलं, टर्न केलं, डीपमध्ये फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न. इथे एलिव्हेशन आणि कनेक्शन देखील सातत्याने चांगला पाहायला मिळत नाही. सध्या धावफलक एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकत्या. बॅटिंग करत असताना तोंडली संघाची धावसंख्या 25 या आकड्यावर. 4 षटकांची मॅच, विलंब करू नका. सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. इनसाइड आउट इथे ऑर द कव्हर, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन आणि टायमिंग प्रॉपर नाही. 2 धावा तोपर्यंत इक्वडल्या जातील. धावसंख्या 27 या आकड्यावर 1.5 बॉलचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 27 धावा देखील टीमच्या स्कोर कार्डवर. भरपूर चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळाली होती सूरजच्या बॅटमधनं, परंतु त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि विकास याला इन्व्हाइट केलं. पहिल्या बॉलवर चौकार वसूलला होऊन देखील त्यानंतर डोकं शांत ठेवलं आणि विकेट या ठिकाणी घेण्यामध्ये यश प्राप्त झालं. बॅक टू द बॉल, फटका एक्झिक्यूट केला डीपमध्ये, लॉंग ऑनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. सध्या एकच धाव. आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक आणि दुहेरी धावेला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं, प्राधान्य दिलं जातं आणि ते काम सध्या नक्कीच मैदानामध्ये आनंद आणि त्याच्या सोबतीला नरेश देखील भरपूर चांगलं करतोय. सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा कडव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावरती या आणि आपलं देखील सरचे स्वागत आहे. एंट्री गेटवर जी बाईक आहे, विनंती असेल एंट्री गेटच्या समोर जी बाईक आहे थोडी साईडला पार्क करा मित्रांनो. प्रमुख मान्यवर देखील या ठिकाणी येणार आहेत. .00 सरासरीने ही धावगती मेंटेन करताना बॅटिंग करत असताना जयनुमान तोंडली हे संघाला पाहतोय. अशीच जर धावसंख्या या ठिकाणी
चालू राहिली सुरू राहिली प्रत्येक ओव्हरमध्ये तर 56 धावांपर्यंत मजल गाठू शकतं असे माऊली इव्हेंटच्या माध्यमातून प्रोजेक्ट स्कोर आपल्याला सांगतात. माऊली इव्हेंट यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही. गेले 4 दिवस भरपूर चांगली क्वालिटी क्लिअरिटी यांच्या माध्यमातून फटका फसला मिस्टर स्ट्रोक वाईडिश लोंगापचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. लोंगापमध्ये बॉलला पाठवल्या सीमा पार नरेशच्या बॅटमध्ये आलेला तडाफी तुफानी आसमानी षटकार. 34 लॉस ऑफ 1 विकेट 34 रन्स टीमच्या स्कोर कार्डवर. रवी षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग मार्क वर आला आणि पहिल्या बॉलवर षटकार वसूल केलाय. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल केला एक्झिक्यूट केले फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील सज्ज आहे. एक सिंगल. सध्या आपण एकेरी दुहेरी धावीला देखील तितकंच महत्व आणि प्राधान्य देताना बॅटिंग करत असताना तोंडली हे संघाला पाहतोय. या मॅच मध्ये दुपारचं सत्र दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची देखील अतूट गर्दी या सामन्याला पाहतोय या स्पर्धेला पाहतोय. भरपूर प्रेक्षकांचं प्रेम देखील सातत्याने वाढत चाललंय या स्पर्धेसाठी. ऑनलाईन व्ह्युअर्स देखील आमच्या सोबत भरपूर जॉईंट असतील. आता खऱ्या अर्थाने पाहिलं तर मुरबाड तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा देखील आता सुरू आहे म्हणजे धडाकेबाज चषक. आणि तरी देखील आज जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मांडुलकर चषकामध्ये देखील भरपूर ऑनलाईन व्ह्युअर्स आहेत आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करूया. आदरणीय जीवनदादा कडव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हा. 37 लॉस ऑफ 1 विकेट 37 रन्स टीमच्या स्कोर कार्डवर. तोंडली ए संघाची धावसंख्या. नेक्स्ट बॉल अगदी पुढ्यात टाकला होता खोळ्यात होता समोर लॉफ्ट करायचा प्रयत्न बॅकलिपला थोडं खाली ठेवला आणि लॉंग मध्ये ट्रॅव्हल केला फटका. चांगला फटका होता चांगला बॉलचं कनेक्शन देखील होतं परंतु एलिव्हेशन इतकं भरपूर चांगलं नव्हतं. तरी देखील एक सिंगल 38 धावा. सध्या नक्कीच एक चांगला या ठिकाणी स्कोर उभा करण्याचा प्रयत्न देखील जय हनुमान तोंडली या संघाचा असेल. मागील मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी केली होती. ऑन साइडला बोलवलाय वाईडिश लोंगवान मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा A1 क्वालिटीचा नरेशच्या बॅटमध्ये आलेला भरपूर चांगला फटका षटकार. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. रवी बॉलिंग मार्कवर त्याच्यावर देखील आता आक्रमकता धारण केली. पहिल्या बॉलवर षटकार आला होता त्यानंतर सिंगल त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं त्यानंतर पुन्हा एकदा 5व्या बॉलवर या ठिकाणी षटकार वसूल केला. वाट बॅटिंग आतापर्यंत नरेशच्या बॅटमधनं 6 बॉल आणि 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा आपल्या संघासाठी देताना या मॅच मध्ये पाहतोय. पुढ्यात बॉल होता अगदी खोलात होता सेमी अलीकडे खेळला डीप मध्ये प्रोटेक्शन वेगाने आले. दुसऱ्या वेळचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. वेगाने फेकी देखील पाहायला मिळते चुकीच्या एंडला फेकी पाहायला मिळते परंतु तरी देखील 2 धावा. धावसंख्या 46 आकडा. बसायला विनंती असे विलंब नको. सातत्याने जय मल्हार मानवली या संघाला आम्ही सूचना देत आहोत. मानवली संघ आपली घरची स्पर्धा आहे आणि आपल्याला आज फायनल मॅच देखील कव्हर करायची आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो थोडं सहकार्य करा. शेवटचा षटक. शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी कोणाला इन्व्हाइट केलं जाईल 5 रन दिलं जाईल कारण की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की शेवटच्या षटकामध्ये आक्रमकता धारण करावी लागते बॅटरला आणि तेच काम या मॅच मध्ये 2 सेट बॅटर आहेत. भरपूर चांगली बॅटिंग देखील त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये एक मोठा टार्गेट सेट करायचा होता त्या अनुषंगाने माइंड सेट देखील या ठिकाणी केलं होतं आणि भरपूर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना सध्या आपण जे मत आनंद आणि त्याच्या सोबतीला नरेशला पाहतोय. धावसंख्या 46 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. चला विलंब करू नका. सातत्याने या सूचना देखील द्यायला लावू नका. आजचा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवसामध्ये मंदारजी राणे सर देखील आपल्या सोबत जॉईंट आहेत ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आणि गेले 2 दिवस त्यांची अप्रतिम पंचगिरी आणि गेले 3 दिवस अप्रतिम पंचगिरी म्हणजेच आपण कमलाकरजी भोईर आणि योगीराज बुटेरे सरांना पाहतोय. त्यांचं देखील विशेष कौतुक. टर्न करायचा होता शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक थोडं खराब पाहायला मिळतं. विकेटचं पतन
पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. विकेट आउट. धन्यवाद. LBW ची विकेट असेल ही पंचा. LB लेग बी 4 ची विकेट सध्या नक्की पंचांनी घोषित केले. आपण नक्कीच त्यांचा उल्लेख देखील करत होतो आणि कटाक्ष नजर देखील त्यांची पाहायला मिळते. विकेटचं पतन. चला विलंब करू नका. बॅटर आपणास विनंती असेल ज्ञानेश्वर कडव बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 मध्ये. या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्ञानेश्वर कडव यांचा देखील उल्लेख करायला हरकत नाही. गेले 3 दिवस या स्पर्धेला काय हवं नको तेवढं पाहतात. प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान देखील करत असतात. भरपूर चांगली साथ या स्पर्धेला ज्ञानेश्वर कडव याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. तसेच तानाजी भाऊ यांचा देखील उल्लेख करायला हरकत नाही. भरपूर मेहनत तानाजी भाऊ अगिवले सरांची देखील या स्पर्धेला पाहतोय. लोंगालमध्ये ट्रॅव्हल केला, फटका एक्झिक्यूट केला, गॅप खेळलाय, एक सिंगल. सध्या एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या सध्या चिमत जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना तोंडली ए संघाची 47 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदला. प्रोजेक्टेड स्कोर आपण 57 पाहतोय. समोर उडवलाय, बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला आणि बॉलला पाठवून दिलाय जय मल्ला स्टँडच्या पलीकडे. ठोकलाय नरेश, बॅटरने भव्य षटकार. सचिन भोईर, सचिन दादा भोईर, आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. सकाळपासून भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण पाहत आहोत. भरपूर मान्यवर देखील या ठिकाणी येत आहेत आणि सर्वांचं मोस्ट वेलकम करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि ऑनलाईन प्रेक्षक त्यांची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. भरपूर प्रेक्षक आपण नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेताना पाहतोय. मुरबाड तालुक्यातील एक मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा देखील या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे धडाकेबाज स्पर्धा. तरी देखील आज मानवलीकर चषकाचा आनंद घेणारे प्रेक्षक देखील भरपूर आहेत. हॅमेड करायचा प्रयत्न, समोर लॉफ्ट केलाय लोंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. ठोकलाय भव्य षटकार. क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचं सौंदर्य जपणारा फटका. जबरदस्त इनसाइड आउट मध्ये फटका, देखना फटका जो मात्र पाहायला मिळाला अभिच्या बाट मधला. आणि धावफलकावरती धावसंख्या जो मात्र वेगाने फ्लाय होण्याचा, फ्लाईट करण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना तोंडली या संघाची धावसंख्या 62 या आकड्यावर. आणि नक्कीच एक बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि या षटक क्रमांक 4 मधील ज्ञानेश्वर कडवर आक्रमण. ओर द विकेट साठी टप्पा पडल्यानंतर टेकअप घेताना बॉलला पहिलं थेट जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. एक धाव घेण्याचा मानस देखील या ठिकाणी आवरला नाहीये, मोह आवरला नाहीये आणि याचा अनुषंगाने विकेट देखील सॅक्रिफाईस करावी लागते. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 62 या आकड्यावर या ठिकाणी जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 63 धाब्यांची आवश्यकता असेल. वॉट बॅटिंग. 9 बॉलमध्ये तब्बल 28 धाबांची खेळी ज्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. तो मात्र नरेश आणि त्याला चांगली साथ देताना सूरजला देखील पाहिलं आणि त्याला आणखीन चांगली साथ देताना अविला देखील पाहिलं. अशा पद्धतीने 62 धावा ऑन स्क्रीनवर माऊली इव्हेंटच्या माध्यमातून देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिग्राफ्स गेले 3 दिवस आणि दिवस क्रमांक 4 मध्ये देखील भरपूर चांगल्या पद्धतीने क्लिअरिटी आणि क्वालिटी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. हर्षलजी टोपले या ऑपरेटिंगच्या भूमिकेत आहेत.
गेले 4 दिवस त्यांची देखील अप्रतिम ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. तर नक्की नुकताच क्रीडा नगरीमध्ये त्यांचं शुभागमन झाले. आदरणीय संदीप दादा पष्टे पेशाने इंजिनियर आहेत आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे सोडले जातील द लेजंड समालोचक म्हणून त्यांची ओळख सातत्याने टिटवाला विभाग, कल्याण विभाग, मुरबाड विभागामध्ये एक नामांकित समालोचक म्हणून त्याची ओळख आहे. असे व्हॉइस ऑफ टिटवाला म्हणजेच मनोजी कारबे सर. थँक्यू सो मच. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. मांडवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान 16 आजचा दिवस क्रमांक अंतिम. धन्यवाद कुमार बाबरे सर. आदरणीय सचिनजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. साहेब आपण या. आपणास आयोजक मंडळ आणि तानाजी आगिले सर बोलवत आहेत. सचिनजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. हो माय गॉड, एक चांगली न्यूज आहे मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज. आपल्या लहान टीमने, छोट्या मुलांनी मानवलीच्या संघाने फायनल एक मारले. कुठे? गावामध्येच फायनल मारले. वा, वाडा आपला, राडा आपला. वा, सकाळीच मला सरपंचसाहेबाचा मुलगा सुद्धा भेटला की काका आम्ही फायनलला पोहोचलोय. बरोबर बरोबर, तीच बातमी मिळाली. सर्वांचं हार्दिक स्वागत. अफाट अशा मैदानी येशी तू वेळोवेळी, डाव तुझा येतात जमिनीशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, बहुताली तव झेल घ्यावी जो तो फासे टाकी. मागे टपला इष्टी रक्षक, तुझा उधळ्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. तू ऐकत असता जयघोषाचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे. फटकारा चुकतो चेंडू या काळाचा, अरे आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथला कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. नमस्कार सर्वांना, प्रेमाचा नमस्कार. सर्वांना घेऊन चालतोय. धावांचा पाठलाग सुरू झालाय. पहिला चेंडू मार्गस्थ. ज्ञानेश्वरजी कडव साहेबांना पहिला चेंडू खाली ठेवलाय. विकेट किपरला बीट करून, विकेट किपरच्या मागे जो उजवा गार्ड आहे, शॉर्ट थर्डमॅन त्यांनी कव्हर केले, अन्यथा हा चौकार होऊ शकला असता. ज्ञानेश्वरजी कडव आणि विकास व्यापारी अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. सन्मान्य किसनजी हरड साहेब आपण या. आपणास बोलावणं आलेले आहे. आपण आमचे पाहुणे आहेत. आपले हार्दिक स्वागत. गोलंदाज पाहतो आदर्श. पुढचा चेंडू घेऊन ज्ञानेश्वरसाठी ड्राईव्ह केलाय. फुललेचा चेंडू होता, खोदून काढला. तिथे चेंडू, हो हो हो, फिल्डला तिथे पोहोचण्याच्या अलीकडे चेंडू गेला पलीकडे. 4 धावांसाठी सुंदर फटका ज्ञानेश्वर कडवच्या बॅटमधून. स्पोर्ट्स आयोजित मालिका चषक 2026 तलेवाडीची रिपोर्टिंग झाली. आपलं हार्दिक स्वागत तलेवाडी. तुम्हाला शुभेच्छा सुद्धा, पण इथे मात्र आपण शुभेच्छा देऊया सामन्याला. हाय स्कोरिंग मॅच आहे आणि मोठ्या दिलाने फटके मारतोय इथे ज्ञानेश्वरजी कडव. वाह, जबरदस्त. समोरच्या संघासाठी कडवा ठरतोय. लगोवाचा ठोकला दुसरा चौकार ज्ञानेश्वर कडव साहेबांनी.
कुठला पण यश नवसाने पावत नसतो मित्रा, नशिबाने साध्य होत नाही. त्यासाठी मेहनतीचं बळ पाहिजे, प्रयत्नाची पराकाष्ठा पाहिजे. ते करायला सुरुवात केली ज्ञानेश्वर कडव साहेबांनी. 2 चौकार. तिसरा येणार काय इथे? हा फार अगदी बुंदात टाकला चेंडू होता, खोदून काढणं भाग पाडलं. यॉर्कर डिलिव्हरी. ज्या चेंडूला उत्तर देण्यासाठी तुम्हाला हेलिकॉप्टर उडवावा लागतो, पण इथे मात्र परफेक्ट रिलीज केलं होतं आदर्श नावाच्या गोलंदाजाने. आदर्श चेंडू हाताळला. धावसंख्या 2 चौकारच्या सहाय्याने 8 वरती. लक्ष जिंकण्यासाठी 63 धावांचा आहे यजमान मानवी संघापुढे. अर्ली बॅट फिरली, खूपच लवकर पिक केला बॅट. चेंडूला वाचलं पाहिजे, चेंडूची लाईन, चेंडूचं टायमिंग, चेंडू किती वेगाने येतोय पाहिलं पाहिजे ज्ञानेश्वरजी. परंतु ज्ञानेश्वरकडे ही क्वालिटी आहे. जोपर्यंत ज्ञानेश्वर मैदानामध्ये तोपर्यंत मानवी संघाच्या आशा उंचावलेल्या असतील मित्रांनो. धावसंख्या 8 वरती 2 चौकार आणि चेंडू पडले त्या ठिकाणी 5, 3 डॉट 2 चौकार. पुन्हा एकदा अर्ली फिरली गेली बॅट. फलंदाजाला वीक पॉईंट कळलाय की ज्ञानेश्वरची कडव लवकर बॅट हवेमध्ये फिरवत आहेत आणि टायमिंग बदलला, चेंडूचं रिलीजिंग बदललं आणि 4 डॉट काढून 2 चौकार देऊन एक मस्त षटक हाताळलं गोलंदाज आदर्शने. सुंदर आदर्श षटकाची हाताळणी केली. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण मानवी संघाची 8 वरती बिनगडी बाद. 63 धावांचं आव्हान म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जवळपास 16च्या आसपास सरासरी राखायला पाहिजे आणि फार 8 धावा कमी पडल्यात याचं कव्हरअप केलं पाहिजे. बॅकलॉग भरता आला पाहिजे. हा जो नुकसान झाला कव्हर केला पाहिजे, अन्यथा समोरचा संघ तुमच्यावरती फार मोठा हवी होऊ शकतो. तो तोंडली संघ आहे. तोंडली संघाला तोंड देतो यजमान संघ आपला. विजमान संघ म्हणजे मानुली संघ आपण पाहतोय. सहजासाठी सामना सोडणार नाही. सरपंच साहेबांनी या संघाचं नेतृत्व केलंय आणि तो संघ सहजा हार मानणार नाही. आता चेंडू शिल्लक ते 18 जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 55. 18-55 समीकरण आलं लगेचच. 18-54 म्हणजे 18.33च्या वेगाने आता धावा कुटाव्या लागतील, ठोकाव्या लागतील, माराव्या लागतील. मनामध्ये एकच घ्या, सी द बॉल, हिट द बॉल. जिकडे वारा तिकडे मारा, तरच तुमच्या नावाचा होईल इथे नारा. त्यासाठी सज्ज झालाय विकास व्यापारी, जो विकेटचा व्यापार छान करतो, बॅटिंग सुद्धा सुंदर करू शकतो. फार मोठी जबाबदारी आहे. मोठा सामना बनवायचा आहे. हाय स्कोरिंग मॅच असू द्या, क्रिकेटमध्ये शक्य आहे. 434 सुद्धा झालेत. यावेळेला सुंदर चेंडू हाताळते, काय मस्त पद्धतीने अभ्यासपूर्ण बॉलिंग. तिथे मात्र फिल्डर पोहोचलाय. असं वाटलं की चेंडू जाईल सीमापार, पण तो वेगाने पोहोचला काऊ कोणाच्या जवळ फिल्डर आणि एका धावेचे समाधान मानावं लागलं विकास व्यापारीला. धावसंख्या 1 पुढे 9 वरती. एकेगडी बाद नाहीये. परंतु आता हवेत प्रयाण करावं लागेल. आता हवाई प्रवास करावा लागणार आहे. तुम्ही आता मुरबाडच्या रस्त्याने जाऊ नका, म्हशाच्या रस्त्याने जाऊ नका. फक्त तुम्हाला आता हेलिकॉप्टर विमानाने जावं लागणार आहे. लक्ष फार मोठं आहे. फुल टॉसला उडवता आला नाहीये. चेंडू अगदी जातोय फिल्डरच्या हातामध्ये. वाईडिस लॉंगॉला फिल्डर तैनात आहे. काय मस्त बॉलिंग करतात तोंडलीकर बघा. जरूर काय त्यांनी अभ्यासच केलाय पूर्णपणे की बॅटिंग कशी करायची, बॉलिंग कशी करायची, फिल्डिंग कशी सजवायची, याचा लेखाजोखा ते दाखवतात आपल्या मैदानामध्ये. यालाच म्हणतात, म्हटलं जातं ना की आधीच्या काळामध्ये की तुम्हाला ज्याच्यासोबत युद्ध लढायचं आहे त्याचा तुम्ही आधीच्या दिवसामध्ये अभ्यास केला पाहिजे, तर तुम्ही तो युद्ध जिंकू शकता. तो प्रयत्न इथं केला तोंडली संघाने. आधीच्या इनिंगमध्ये बघितलं आपण की उत्कृष्ट बॉलिंग केली, सुंदर फिल्डिंग केली, उत्कृष्ट बॅटिंग केली आणि खराब बॉलिंग झाली त्या ठिकाणी बघितलं आपण. त्यामुळे धावा 62 झाल्या, परंतु त्याचा चेस करत असताना इथे मात्र खराब शॉट आहे. स्वतः गोलंदाज झेल सोडतोय. आवाज दिला की इट्स माय कॅच, परंतु तो झेल सोडला. जीवदान मिळाले विकास व्यापारीला. बघा विकास डील करून दाखवते की मला थोडासा फ्लाइटेड स्ट्रोक मारायचा होता. हा फ्लाईट उडवायची होती, परंतु चेंडू जास्त उंच गेला. धावसंख्या अलगदपणे 11 वरती. 11 धावा. या सामन्यात सर्वांचं लक्ष लागलंय. उपस्थित मान्यवर प्रेक्षक आणि यजमान खेळत असो. हो मस्त हुक केलाय आणि ज्ञानेश्वर कडव साहेबांनी हा चौकार बुक केलाय. 4 रन. सुंदर फटका. ध्येय तुमचं लक्ष किती पण उंच असो, फक्त तुमच्या मनामध्ये ते माहिती पाहिजे की त्या ध्येयाचा रस्ता तुमच्या पायाखालूनच जातो. हे ज्याला कळतं ना मित्रांनो, तो बरोबर पादाक्रांत होतो आणि त्या यशाला गवसणी घालतो. तसा प्रयत्न ज्ञानेश्वर कडव करतायत. बॅटची कडारी कडे शर्यत लागली. धावतायत, पळतायत. चेंडू पुढे जातोय. फिल्डर त्याच्या मागे आहे. लॉंग स्टॉप रिझन फाईनच्या दिशेने चेंडू अडवला जाईपर्यंत ज्ञानेश्वर कडव साहेबांनी जोडल्या 2 धावा. संघाची धावसंख्या 2 पुढे 17 वर. सन्मान्य सुभाजी कापडे साहेब आणि मोहनजी कडव साहेबांचं आगमन झाले. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. या साहेब मंचावरती या. आपली जागा
आमच्या मनात आणि मंचकावरती आहे. वेलकम. या सुभाजी कापडी, मोहनजी कडव. हो 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 हो, इथे मस्त चेंडू भेटला होता, काहीसा स्टार्टअप लेंथ होता. इथे मात्र विकेटची प्राप्ती. रनआउट झाला फलंदाज विकास व्यापारी. पहिला गडी बाद होते. धावसंख्या 17 असताना टीम मानुली संघाचा. पूल प्रयत्न केला गेला होता ज्ञानेश्वर कडव यांच्याकडून, परंतु त्या पूलच्या नादामध्ये विकेटची प्राप्ती झाली. बघितलं आपण काही करेकोरी भरेकोरी आपण असं म्हणू शकतो. 2 षटकाची समाप्ती. आता मात्र प्रेक्षक नाराज झालेत, कारण लक्ष फार मोठं आहे 63 धावांचं आणि आतापर्यंत 2 षटकांतर फक्त एक गडी बाद 17 धावा जोडल्यात यजमान मानुली संघाने. 17 धावा जोडल्यात. नवीन फलंदाज निलेश. निलमय आकाश बघा, किती सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. समोर अगदी छोट्या मोठ्या टेकड्या आहेत, दाट हिरवीगार रानमाळ. 12 मध्ये जर 46 मारल्या तर मारल्या होत्या, ओके 12-48 केल्या होत्या, तर 46 का करणार नाही असे मला तानाजी आगिले सर सांगतायत. यस, एकट्याने मारल्या त्या, बरोबर. आणि ह्याच मैदानामध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये. वा, म्हणजे मी आधी जो इतिहास घडवलाय तो मी पुन्हा घडवू शकतो असे आमचे सन्माननीय तानाजी आगिले सर सांगतायत. आणि करू शकतो. म्हणतात ना की काही जगामध्ये अशक्य नाहीये. कुछ भी असंभव नहीं इस दुनिया में. तुम जो कर सकते हो वो तुम सोच भी सकते हो. सुभाजी कापडे साहेबांचं आगमन झालं बघा. यशस्वी व्यक्तिमत्व, त्यांचं आपण आभार व्यक्त करू. त्यांनी अनमोल वेळ खर्च केला, स्पर्धेची शोभा वाढवली आणि त्यांचं आगमन झालंय या आपल्या शामियानामध्ये. आपलं हार्दिक स्वागत साहेब सुभाजी कापडे साहेब. इथे मात्र 12 चेंडू 46 धावांची गरज. समोर फलंदाज निलेश. ज्ञानेश्वर कडव. येस, कृती करेक्शन केलं जाईल, नो प्रॉब्लेम, इट्स ओके. ओव्हर द विकेट टर्न केलाय, मस्त बॅटचं स्विंग आहे, फील्डर तिथे तैनात आहे, तो उडवतोय आणि बॉल करतो षटकार. लकी सिक्सर मानुली संघासाठी ज्ञानेश्वर कडूच्या बॅटमधून. प्रयत्न करा. अरे जगाने वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास लिहितात आणि शिकलेले लोक ते इतिहास वाचतात. हा इतिहास लिहू शकतो, करू शकतो, निर्माण करू शकतो. ज्ञानेश्वरकडे सज्ज झाला. धावसंख्या पोहोचवली षटकार 23 वरती. 11 चेंडू 40 धावांची गरज. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचाने आमच्याकडे वळून सांगितलं की इट्स वाईट डिलिव्हरी. वा वा, काहीतरी नशिबाची साथ मिळते. पण तो नशीब अगदी उगाच कुर्बान होत नसतं मित्रांनो. आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की न थकता, न वागताना झुकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब झुकत असतं. प्रयत्न आधी महत्वाचे असतात. एक धाव आली आहे, फुल टॉस उडवला पाहिजे होता. इथे चेंडू जातोय अगदी जमीनला गुदगुदला करत असताना मिड विकेटला फिल्डिंग झाली. पाहता पाहता वेगाने 2 धाग्याचा नाद तिथे फसला आणि फलंदाज बाद होते. निलेश बॅक टू द पॅव्हलियन. रन आउट. सामना काहीसा झुकला. 60-40 झालाय के. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार. हुशार तुषार येतोय, ज्याला हुशारीने बॅटिंग करावी लागेल. संदीपजी पैसे साहेबांकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळासाठी. वा, योगदान आलंय, बक्षीस नव्हे. सडला त्याने मदत केली, धन्यवाद संदीपजी पैसे साहेब. आम्ही आपलं मंडळाच्या वतीने, सरपंच साहेबाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. हा पुढचा चेंडू नवीन बॅट्समनसाठी. टर्न केलाय. तिथे टायमिंग नाहीये. नवीन तर जुनेच बॅट्समन होते, ज्ञानेश्वरचे थोडेसे अडखळले त्या ठिकाणी, टायमिंग साधत नाहीयेत. स्वतःच अगदी बॅटवरती थाप मारतायत, थाय करतायत, नाराज झालेत की मला टायमिंग का मिळत नाहीये. त्याचं कारण की मी अर्ली खेळतोय. आधी पण त्यांनी 2 फटके अर्ली खेळले होते. इथे धावसंख्या 26 वरती. त्याचं टार्गेट आता जिंकण्यासाठी 9 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज. हे 3 चेंडू फार महत्वाचे. तिन्ही पण मोठे फटके आले तर सामन्यामध्ये हो नाही आला. तिन्ही पण फटके मोठे आले असते तर सामन्यामध्ये मजा आली असती. कदाचित 21 धावा 22 धावांचं टार्गेट राहिलं असतं मित्रांनो. तसं नाही झालं. एक चेंडू तिथे निसटला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. धावसंख्या झाली आहे 38 वरती. 2 ला लागोचे 2 षटकार आले तर साहेबांकडून ज्ञानेश्वरजी
संजयजी गागस साहेबाकडून 500 रुपयाचं बक्षीस. वा कमॉन. नाही नाही अभ्यास केलाय या तोंडलीकरांनी, अभ्यास केलाय मित्रांनो, फार मोठा अभ्यास केलाय. कारण जो मानवी संघ आधीच्या सामन्यामध्ये बलाढ्य पद्धतीने 13 चेंडू राखून जिंकला होता, त्या संघाला इथे पुढे धावांसाठी 1-1 भटकावं लागतंय, रान वनामध्ये भटकावं लागते. त्याचं कारण की अभ्यास केलाय. 7 चेंडू शिल्लक. ओहो विकेट किपर बघा आणि नोचा इशारा. पुढची पर्वणी आली आहे. सर नो की वाईट. कमलाकरजी सर वाईट दिलाय. ओके करेक्शन केलं त्यांनी. चेक करायचंय. चला टप्पा चेक करूया, कारण जर क्रिकच्या बाहेर टप्पा असेल तर नो घोषित होईल, परंतु ओरिजिनल दिसेल त्यांचा वाईट दिला, त्यांनी करेक्शन केलं. पण बघूया तिसरे पंच बघतील आमचे मंदार सर असतील टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये. थोडासा एकतर्फी सामना झाला, हे कोणाला पसंत नसतं. काल पण सर्वांना आठवलं असेल एकतर्फी प्रेम कोणाला मान्य नाही आहे. काल अनेकांना कॉल केला असेल, लाडली बाडली लाडल्या, पण तो 50% लोक सक्सेस झाले असतील, 50% अनसक्सेस झाले असतील. धावसंख्या 28 असताना हा प्रकार घडलाय. आणि नो बॉल सर, इट्स अ नो बॉल. वा पुढची पर्वणी आली फ्री हिटची. उघडा डोले बघा नीट, येणारा चेंडू फ्री हिट. 7 मध्ये 35 ची गरज. 7-5 35. 7 फटके षटकाराचा आगाज करून मारावे लागतील. ध्येय तुम्ही षटकाराचं ठेवा. मी म्हणतो ISPचं ध्येय ठेवा. 9 पाहिजे आपल्याला, लांब लचक षटकार. 90 मीटर. यस मंदार बोलले मला, मंदार सर की 90 मीटर सर. बरोबर 9 येणार का, मारेल का, कॅपॅसिटी आहे. कारण मला तानाजी सर म्हणाले की 48 केले आहेत. धावसंख्या 28, 28, 2 गडी बाद, 7 चेंडू शिल्लक. 30 घेतले सर, 30 घेतली आहे. नो चीज घेतले. डोंट वरी, 35 पाहिजे. डोंट वरी अबाउट दॅट. तुमचे 12 खेळाडू सुद्धा डोळे वटारून बघतायत. 7-35 हा मोठा फटका येणार का, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 29 राहतील. क्षमता आहे ज्ञानेश्वरकडे, क्षमतेने खेळावं लागेल. चेंज ऑफ पेस बरोबर स्लो टाकलाय. शॉर्ट ऑफ लेंथ आणि विथ स्लो गतीमध्ये परिवर्तन. शॉर्ट स्पीडला डीप स्केलला फील्डला तिथे तैनात आहे. स्ट्राईक असेल ती ज्ञानेश्वर कडोकडे. आणि 3 षटकात धावसंख्या संघाची 29. आता 6 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. 6-34 समीकरण. फार मोठा विक्रम. वाजव वाजव चालेल वाजव. कडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. रोकड रक्कम. आणि आम्हाला एक मान्यवर म्हणतात की बोकड रक्कम पण पाहिजे आम्हाला. पराक्रम करू शकतो. झाल्यात मित्रांनो. मगाशी सकाळी कुमार बोलले की एका षटकामध्ये 38-40 होतात, झालेल्या आहेत. इथे नाही, चेंडूला खाली ठेवलं, काय नियंत्रण आहे. फंटॅस्टिक बॉलिंग. वा एकदा टाळ्या वाजवा बॉलरसाठी सुद्धा, टाळ्या वाजवा मित्रांनो. काय बॉलिंग केली, अभ्यासपूर्ण बॉलिंगचं प्रदर्शन इथे तोंडली संघाने, ज्याला तोंड देऊ शकले नाही यजमान मानले संघ. आणि इथे पाहता पाहता सामना एकतर्फी होत असताना धावसंख्या 29, 5 चेंडू शिल्लक, 5 मध्ये 34ची गरज. इतिहास रचण्याची वेळ आली होती. मान्यवर नाराज झाल्यात, निघून चालले आहेत. हा ऑन द राईट टोलवला चेंडू पाहतोय, उंचावर गेला होता तिथे बघा. कारण फिल्डरला माहिती की आपण चांगला स्थिती, मॅच चेंडू सोडून दिला आणि बहाल केला. हा चौकार टीम मानुलीच्या खात्यामध्ये. ज्ञानेश्वर खेळतात 28 वरती 18 चेंडू मध्ये, परंतु काही चेंडू डॉट गेले. मला आमचे महेशजी कडो सांगतात की सर पहिल्या षटकामध्ये 4 डॉट जर नसते गेले. सन्माननीय मंगेश शेठ जाधव साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम. या मंगेशजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आणि आज मंगेश साहेबांच्या वडिलांचा दिवस आहे, शिवरात्री. या मंगेशजी म्हणजे विनायक. या आपलं हार्दिक स्वागत.
एकतर्फी सामना झाला. औपचारिकता फक्त शिल्लक आहे सामन्याची म्हणू शकतो आपण. 3 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. धावा झाल्या 34. कानोल टीमने रिपोर्टिंग करा. कॅप्टन पटकन या आपण टॉस साठी. हा पुढचा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा हवेमध्ये बॅट. अभ्यास केला बॉलरने, पण तो पंचाने इथे वाईट घोषित केलाय कमलाकर भोईर सरांनी. परंतु पक्षांना माहिती आहे की किती पण वाईट टाकले तरी सुद्धा आता मात्र मानुले संघ काहीसा पिछाडे होती आहे. आघाडीवरती नाही, आघाडीवरती तोंडली संघ गेलाय. जसे नामदेवजी कडवसाहेब संघर्ष करून आघाडीवरती आले आणि सरपंच बनले, तशी स्थिती नाहीये इथे. अजून एक इथे डॉट आलाय. आविष्कार अकादमीचे आपले सन्माननीय जगन्नाथजी दळवी साहेबांचं आगमन होत आहे असं आम्हाला सांगितलं गेलं आणि काय त्यांनी सरांनी काल अगदी मनोगत व्यक्त केलं सुंदर. आणि त्यांचे स्वप्न साकार केले त्यांनी केले. इथे लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह चेंडू जाते मिड विकेटवर षटकार. दरम्यान जगन्नाथजी दळवी साहेबांचं आगमन. आविष्कार अकादमीचे संस्थापक अध्यक्ष आपलं हार्दिक स्वागत साहेब. या वेलकम. येत आहेत कारण फायनलचा दिवस आहे, परंतु मॅच इथे येणार नाही. मॅच निघाली आहे, निसटली म्हणू शकतो. ती तोंडली संघाकडे चालली आहे. एक चेंडू शिल्लक मित्रांनो. 22 धावांची गरज. धावसंख्या झाली 41. फार मोठं टार्गेट्स केलं, सेट केलं, परंतु त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना फार मोठ्या चुका झाल्या. पहिल्या षटकामध्ये 4 डॉट खेळले, 2च चौकार आले होते. त्याच कारणाने इथे बॅकफुटला गेला संघ. सुरुवात तुमची लाजबाब पाहिजे. त्यालाच म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. इथे नोचा इशारा. पंच इथे नो देत आहेत. काहीसं नशीब बलवत्त ठरतंय. लक फॅक्टर ऑन होते, पण तो इतकं पण नाही की तुम्हाला विजय प्राप्त होईल. कानोलचा कॅप्टन आपण येऊन थांबा. दरम्यान तुकारामजी घरत आणि भूषणजी कुटारे साहेब आपलं हार्दिक स्वागत. आम्ही आपल्याला पाहतोय, आपण या. आणि सामना आलाय तो तोंडली संघाच्या खात्यामध्ये. विजय संघाचं अभिनंदन आणि यजमान मानुल संघाचं कौतुक करूया आपण सुद्धा सुंदर खेळ दाखवल्याबद्दल. सामना 20 धावाने जिंकलाय. सुरुवात खराब झाल्यामुळे या गोष्टी झाल्या मित्रांनो. जर पहिल्या षटकामध्ये जर 25 ते 30 धावा जोडण्याची क्षमता ठेवली असती कदाचित, तर मे बी ह्या सामन्याचा परिणाम वेगळा असता. तोंडलीचा कॅप्टन आणि कानोलचा कॅप्टन या टॉस साठी. सन्मान्य मंगेश